उदगावच्या स्मशानभूमीत महिला आणि पुरुषांकडून नग्न होऊन काळी जादू आणि भानामतीचा प्रकार उघडकीस। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील उदगावच्या स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। महिला आणि पुरुषांकडून नग्न होऊन करणी भानामतीसारखे अघोरी कृत्य केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे। दरम्यान हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज कारवाईसाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे उदगाव पंचक्रोशीत खळबळ उडालेली आहे। उदगावमधील कृष्णा नदीकाठावर असणाऱ्या वैकुंठधाम स्मशानभूमीत गेल्या अनेक दिवसांपासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता। घाटावर महिला आणि पुरुष भर दिवसा नग्न होऊन करणी भानामतीसारखे विधी करत होते। स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार केलेल्या जागेवरील राक्षा बाजूला करून त्या ठिकाणी बाहुली नारळ यांची पूजा केली जात होती। तसेच नावाच्या चिठ्ठ्यांना सिया टोचून करणी करण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। दरम्यान स्मशानभूमीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला असून या फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे। मी सलीम मोहम्मद पेंडारी, सरपंच उदगाव वैकुंठधाम स्मशानभूमीमध्ये गेले 2 महिन्यापासून अघोरी प्रकार सुरू आहेत। महिला पुरुष नग्न होऊन करणी भानामतीसारखे प्रकार करीत आहेत। जवळजवळ 5 ते 6 गावातील व जयसिंगपूर शहरातील मृत व्यक्तींच्यावर उदगाव वैकुंठधाम स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतात आणि ह्या भानामतीसारख्या प्रकारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि हा झालेले सर्व प्रकार ग्रामपंचायत मार्फत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे आणि ही सर्व माहिती जयसिंगपूर पोलीस स्टेशनला देखील देण्यात आलेली आहे। अशा लोकांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे। या प्रकारामुळे मात्र जयसिंगपूर परिसरात व उदगाव परिसरात खळबळ उडाली आहे। तसेच नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी बोलवून गावात जनजागृती ही देखील लवकरात लवकर करणार आहे। धन्यवाद। नमस्कार। आजच एक उदगाव कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उदगाव या गावची बातमी समजली। स्मशानभूमीमध्ये काळी जादू, भूत भानामती असे प्रयोग करण्याच्या अनुषंगाने स्त्री आणि पुरुषाला नग्न अवस्थेत भर दिवसा तिथं पूजा करण्याचा एका बुवाबाबाने प्रयोग केला। खरं तर ह्या सगळ्या गोष्टी खरं अर्थशून्य आहेत। या अशा सगळ्या अंधश्रद्धांचा आणि याच्यावर केलेल्या उपचारांचा हा जो सगळा प्रयोग असतो तो अत्यंत खोटारड आणि थोतांड असतो। याच्यामध्ये ज्याच्यावर प्रयोग केले जातात त्याचा कधीही फायदा होत नाही, उलटा तो जास्त नुकसानीत जातो, अडचणीत जातो। यावर प्रयोग करणारे बुवाबाबा मात्र अक्षरशः दिवसेंदिवस श्रीमंत होताना, मोठे होताना आणि उन्मत्त होताना दिसत आहेत आणि याला जबाबदार सुद्धा आपली समाजव्यवस्था सुद्धा। तर जादूटोणासारखा कायदा होऊन सुद्धा या कायद्याची कडक अंमलबजावणी खऱ्या अर्थानं झाली असती तर कदाचित असे प्रयोग वेळच्या वेळी थांबायला सोपं झालं असतं। त्यासाठी डॉक्टर दाभोळकरांना जीव घालवावा लागला, पण प्रत्यक्ष मात्र कृती शून्यच आहे आणि याला जबाबदार मला तर अगदी स्पष्ट शब्दात सांगावं वाटतं की राजकीय व्यवस्था आणि शासकीय व्यवस्था या दोन्हीही याला जबाबदार आहेत। एकतर स्वतः त्याच्यावरती कुठली ॲक्शन घेणे नाही, उलट अशा बुवाबाबांना अभय देणं आणि त्यांच्याकडून फायद्याच्या भूमिका घेऊन अशा बुवाबाबांना मोकळं सोडणं या खऱ्या अर्थानं या लोकांचाही खूप मोठा हात आहे। आणि अगदी मी छाती ठोकपणे सांगते, कारण आत्तापर्यंत आम्ही जेवढे बुवाबाबा पकडले ते पुन्हा राजरोस असा व्यवसाय करतात आणि ते करत असताना मोठमोठ्या पुढाऱ्यांची, राजकीय नेत्यांची आणि शासकीय अधिकाऱ्यांची नावं तोंडात घेतात। तेव्हा मात्र अतिशय शरम वाटते की नेमके आम्ही लोकनेते म्हणून कोणाला निवडून देतो। दुसरा महत्त्वाचा गोष्ट की बुवाबाजी अंतर्गत येणारे भूत भानामती, पिशाच, जादूटोणा, परत अंगावरचं लागीर काढून देणं, करणी करणं, गंडा घालणं, या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धेच्या कायद्याच्या अनुषंगाने 7 वर्ष ते त्याच्याहीपेक्षा जास्त शिक्षेस पात्र ठरणारा गुन्हा आहे। परंतु याची जाणीव समाजाला अजिबात नाही आणि ही जाणीव जागृत करून देण्याचं काम खऱ्या अर्थानं मीडिया चांगल्या पद्धतीनं करू शकतं। आणि मला वाटतं सतेज तुमच्यासारखे सच्चे पत्रकार असतील, प्रसारमाध्यमाचं काम करणारे लोक असतील तर हे सातत्यानं करत असतात आणि त्याचा आम्हालाही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी डेफिनेट फायदा होतो। तर मला वाटतं जनजागृतीची मोहीम चालवण्यासाठी आपण तरुणाई पुढे आणि शाळांमध्ये आणि
वेगवेगळ्या ठिकाणी जितकी मिळून जास्त व्याख्यानं आणि प्रबोधनाचा कार्यक्रम राबवता येईल तेवढा राबवला पाहिजे आणि अंधश्रद्धा निर्मूलन आणि त्या अनुषंगाने तयार झालेले जादूटोणा कायदा असेल, जातपंचायतीचा कायदा असेल, हा लोकांपर्यंत आपल्याला न्यावा लागणार आहे. असे शिरोळच नव्हे तर अनेक ठिकाणी हे सातत्यानं कोल्हापूरसारख्या पुरोगामी शहरामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे असं घडतंय, याच्या इतकी लांछनास्पद दुसरी गोष्ट कुठलीच नाही. बोलायला दिलं त्याबद्दल धन्यवाद. सीमा पाटील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर उदगाव.